मोदींवर हल्लाबोल केलाय। 40% निर्यात शुल्क आकारून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवल्याची टीका अमोल कोल्हेंनी केली आणि एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं असं काम सुरू आहे असं देखील कोल्हे म्हणाले। दुसरीकडे एखाद्या शर्यतीत उतरवायचं पण पायात बेड्या टाकायचा असा सरकारचा प्रयत्न असल्याचं म्हणत शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी कांदा निर्यात बंदीवरून टीका केली। कांदा निर्यात करायला आता व्यापारीच अडचण आणणार आणि व्यापारी जास्त दर देणार नाहीत असं तुपकरांचं म्हणणं आहे। आपण बघतोय की विरोधकांनी आता केंद्र सरकारवर टीका केलेली आहे। नाही, दुर्दैवानं खरं तर कांदा निर्यात बंदी उठवत असताना सुद्धा पूर्ण समाधान हे शेतकऱ्यांना द्यायचंच नाही हे केंद्र सरकारचं पुन्हा एकदा धोरण आहे आणि 40% निर्यात शुल्क हे पुन्हा लादण्यात आलेलं आहे। त्यामुळे या हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने पुन्हा काढून घ्यायचं हीच पुन्हा मानसिकता ही केंद्र सरकारची दिसते। सरकारने कांदा निर्यात बंदी उठवून जो कांगावा केला ही शुद्ध धुळफेक आहे। कारण कांदा निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली परंतु निर्यात शुल्क वाढवल्यामुळे व्यापारी आता कांदा निर्यात करायला अडचणी निर्माण करत आहे। त्यामुळे जास्त दराने व्यापारी आता कांदा घेणार नाही। म्हणजे एखाद्याला धावण्याच्या स्पर्धेत उतरवायचं आणि त्याच्या पायात बेड्या टाकायच्या असा हा उपक्रम सरकारने केलेला आहे।